जर घरामध्ये भाजीला काही नसेल ना, तर अशी चमचमीत झणझणीत अशी आहे ना फरसाणची भाजी बनवून खायची बघा. चव आहे ना खतरनाक आहे बरं का, खायला जबरदस्त लागते. तर त्यासाठी बघा कढई ठेवायची आहे गॅसवरती आणि 2 चमचे तेल टाकूया. तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. अगदी मऊ होईपर्यंत आहे ना फ्राय करून घ्यायचा आहे. सोबतच लगेच 2 टोमॅटो टाकायचे आहेत बारीक चिरलेले. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही फरसाणची भाजी बनवली ना अधिक चविष्ट होते बघा. आता आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. एखाद मिनिटभर ती सुद्धा परतून घ्यायची आहे. कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट छान अशी परतल्यानंतर ह्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत. मसाल्यामध्ये हळद पावडर, धने पावडर, गरम मसाला, घरगुती लाल तिखट, बस एवढंच साहित्य टाकायचं आहे. आता बघा मसाले टाकून झाल्यानंतर आहे ना अगदी थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा हे जे मसाले आहेत ना ते छान असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आहे ना पाणी टाकूया. जेवढा रस्सा तुम्हाला हवा असेल ना तेवढा रस्सा तुम्ही करू शकता. तर माझ्या आवश्यकतेनुसार इथे मी रस्सा वाढवलेला आहे. मस्त असं तेल सुटलेलं आहे पाहू शकता. आता टाकूया चवीनुसार मीठ. एक उकळी फुटायला लागली ना यामध्ये टाकायचं आहे फरसाण. फरसाण अगदी जाडसर निवडा बरं का, कारण यांना खूप काहीसा असा शेव निवडली ना की फरसाणची भाजी अगदी कसं दाटसर होते, खूप सारा असा गिजगुरा झाल्यासारखं होतो. तर त्यासाठी असा जाडसर निवडायचा आहे आणि खूप काहीसं शिजवायचं नाही आहे. अगदी 2 ते 3 मिनिटभर जरी शिजवलं ना तर खूप होतं. तर सर्वात शेवटी टाकायची आहे बारीक चिरून कोथिंबीर आणि मस्त अशी गरमागरम चपाती आणि फरसाणची भाजी सोबतच कांदा लिंबू असेल तर एन्जॉय करा. जर भाजीला काही नसेल ना तर असा भाजीचा जुगाड बनवा आणि कोणतंही वाटण घाटण न करता बनवलेली ही भाजी आहे ना मस्त लागते. एकदा नक्की ट्राय करा.